माफ करा, काय झालं त्यांना फोन आला तेव्हा मी तिथेच होतो. मला बी काहीतरी सिरियस मॅटर वाटला म्हणून म्हणलं एकदा खात्री करून घ्यावी. पण चुकलं आमचं. वाघमारे, अहो कोणतरी मस्करी केली असणार. चला सत्य, आपण अजून एकदा बघूया सगळीकडे. अहो आता अख्खं घर शोधलंय आपण, परत काय चेक करणार आहे? सत्यारे काय सांगताय ते? या माणसाने त्याला लपून ठेवलं असेल. अरे बासा, अजून किती संशय घेणार आहे या माणसावर? आता अख्खं घर बघितलं ना आपण, कोण नाही आहे तिथं. एक तर तुमच्यामुळं मी बी नजरातनं पडलोय त्यांच्या, त्यामुळे पास झाला. आता चलायच ना, चला. ऐक माझं सत्य. सत्या सत्या आम्ही इकडे. सत्या आम्हाला इथं डांबून ठेवला उजव्या हाताला. चला वाघमारे. वाघमारे जावा तुम्ही, जावा तुम्ही वाघमारे. ए वरती उठा, बाजूला बाहेर जायचं. चल बाजूला बाजूला. थांब. आता तुझा कार्यक्रम फिक्स. हे कामासाठीचे पैसे ठीक आहे, येतो दादा. अरे नको रे, तू इथेच माझ्या. माझा चेहराही तुला ओळखता नाही आला, इतका राग आहे तुला. इतके पडके झालो आम्ही, हे कमी पडलो तेच कळेना. राजकारण सोडतो मी आता, संन्यास घेतो राजकारणातून. तुला असं माझ्या पायाशी लोळण घेताना बघितलं की मला फार त्रास होता त्या गोष्टीचा. मला पाहवत नाही ते. उठ उठ. अरे तू वाघ आहेस, माझा वाघ. कितीही चिडलो तरी तुला मुलगा मानले. मुलगा आहेस माझा. किती वेळ असा राग धरला मी तुझ्यावर. बापाचं काळीज आहे शेवटी. माफ केलं. तात्यासाहेब इथं का घेऊन आलाय मला? थोडं एकांतात बोलायचं होतं. काही महत्वाच्या गोष्टी तुला सांगायच्या. पण या काळजावर जो मुरखाडा आहे, तो घाव आहे, तो काही केल्या भरून निघत नाही. त्यात त्या सारखा संशय घेते माझ्या, काही ना काही कारणाने. तू तिच्याशी बोल, तिला विचार नेमकी काय आडी आहे म्हणावं तात्यासाहेबांबद्दल. मला सांग, मी त्याच्याशी बोलेन. तिच्या मनात जो गैरसमज आहे, तो संशय आहे, तो दूर करायचा प्रयत्न करीन ना मी. अंमली पदार्थांच्या व्यवसायात मी परमेश्वरा बघतोयस ना, जिला मी लेख समजलो, तिच्याच मनात माझ्याबद्दल इतका भयंकर संशय, तिच्यासमोर राक्षस ठरलो मी. कसं शांत, लक्षातच येत नाही की हे सगळं काय चाललंय.
मला वाटतं मला ना तुझ्याची सगळी निवांत बोललं पाहिजे की नेमकं चाललंय काय म्हणजे माझ्या घरामध्ये. म्हणजे हा मुकादम नावाचा माणूस माझ्या घरात सापडतो कसा, म्हणजे याला कुणीतरी प्लॅन केलेलं आहे. मला हे तुला निवांत सांगितलं पाहिजे याला. ए तात्या, गप्पा बस एकदम. सत्या, अरे यो खोटं बोलतोय. यानं सगळं घडवून आणलेलं आहे. अरे मला गायब केलं होतं आणि खुनाचं नाटक बनवून तुला अडकवलं होतं जेलमध्ये. पण हे सगळं कुणी केलंय माहिती आहे मला. मुकादम. तुझी हिंमत कशी झाली ना वाघमाऱ्यावर गोळी चालवायची. सत्या, मुकादम गायब व्हायच्या मागे तुझा हात आहे. त्या संदर्भात पुरावे मिळालेत आम्हाला. मला तुला अटक करावी लागेल. बर, नुसतं तुला जेलमध्येच नाही पण तुला मारून टाकायचा प्लॅन केला होता मी. ते राहून काय गेलं आणि ही मंजिरी वाघमारे मध्ये आली म्हणून तू वाचला. पण का केलं असं तू? राजकारणात शत्रूपेक्षा आपल्या पुढे जाणारा मित्र नको. मित्र जास्त घातक असतो, त्याची प्रगती चालत नाही. असेच माझ्या पुढे जाणारे 10 आणि कित्येक मित्र मारून मी आता इथे तुझ्या समोर उभा आहे. पण तुझ्या शब्दाच्या बाहेर नव्हतो ना मी. तुझ्या शब्दासाठी जीव द्या.